या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर. चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये. एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. सोलापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरीमुळे सीना नदीकाठच्या शेतात पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह घराचं मोठं नुकसान झाल्याची बातमी समोर येते. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील झालेल्या पिकांसोबत फळबाग, भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाल्यानं नुकसानग्रस्त शेतकरी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर आले. डोळ्यात त्यांच्या अश्रू होते. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी. टाका खाली. करपलेलं दिसते का? खाल्लं काढा, खाल्लं करा. मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची तुफान बल्लेबाजी सुरू आहे. त्याच अनुषंगाने सीना नदी ही सध्या या ठिकाणी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळ येथील बलभीम चव्हाण यांच्या शेतामध्ये असलेल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे. याच ऊसाच्या प्लॉटमध्ये जवळपास 15 ते 20 फूट पाणी साठले असल्यामुळे हे जे ऊसाचं पीक या ठिकाणी सध्या हे करपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे. फक्त या प्लॉट मध्ये ऊसाचा वरचा पालापाचोळा दिसत असल्याचेही प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या आपण याच प्लॉट मध्ये आता या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे त्यांच्या ऊसाच्या प्लॉट मध्ये पाणी साठलेलं आहे. आणखी विशेष सांगायचं म्हणलं तर बलभीम चव्हाण यांनी हाडाचे काढे आणि रक्ताचं पाणी करून जे ऍपल बोर लावले होते, याही ऍपल बोर मध्ये जवळपास 15 ते 20 फूट पाणी असल्यामुळे हे ऍपल बोर सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता
हे अपोल बोर याने जे हाडाचं काढ्याने रक्ताचं पाणी करून ही जी बोर उभारली होती, या ठिकाणी बोरीमध्ये सुद्धा 15 ते 20 फूट पाणी साठल्यामुळे हे सुद्धा बोर सध्या करपण्याच्या मार्गावर असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. विशेषतः आणखीन त्यांच्या शेतामध्ये टोमॅटोचं सुद्धा 1 ते 1.5 एकराचा प्लॉट आहे. या सुद्धा प्लॉटमध्ये जवळपास त्याने 1 ते 1.5 लाख रुपये टोमॅटोसाठी वैयक्तिक खर्च केला होता, परंतु त्याही टोमॅटोच्या प्लॉटमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. एकूण ऊसाबरोबर बोरीसह जवळपास 2.5 ते 3 लाख रुपयापेक्षा अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अक्षरशः शेतकरी राजा या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे. नेमकं प्रशासनाचं अधिकारी अद्याप शेतकऱ्याच्या बांधावरती आले नसल्यामुळे शेतकरी राजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याची मागणी प्रशासनाकडून होत आहे. मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाबरोबर घरांचंही मोठं नुकसान झालंय, परंतु अद्याप प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी जाग्यावरती येऊन शेतकऱ्याच्या बांधावरती येत नसल्यामुळे शेतकरी राजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आपल्या समेत याच मनगोळ गावचे प्रगतशील बागायतदार असलेले बलभीम चव्हाण आहेत. नेमकं काय भावना आहे त्यांच्या अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, आपलं नाव? बलभीम लक्ष्मण चव्हाण, राहणार मनगुळी. माझ्या शेतामध्ये 1 एकर अप्पल बोर आहे, 1.5 एकर टमाटो आहे, 1 एकर ऊस आहे. त्यामधून आता 20 फूट पाणी आल्याने माझं फार मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे. आणि सगळं कष्टावर उभा केलेला खेळ होता माझा. मी काय एवढा हायफाय नव्हतो, गरीबच आहे. नुकसान लय मोठं झाले. काय करायचं नाही, याला पंचनामा करायला कोण आले नाहीत. पत्रकार तेवढे आले, त्यांच्या बरोबर बातमी द्यालो बघा. काय वाटतं काका, ते एवढं मोठं नुकसान हातातोंडाचे आलेल्या गास आहे आणि आता अचानक कर्माने नेते, म्हणजे काय भावना आहे तुमच्या? आता काय भावना, आता कर्मानं आता हे एवढं पाणी येईल असं वाटलेलं नव्हतं. पाणी आतून आत आल्यामुळे पाक सगळं नुकसान झालंय. नुकसान सगळं झाल्यानं आता नाराज होऊन बसलोय मोठं. काय करायचं? कारण तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत एकूणाचं? घरामध्ये एकूण माणसं किती आहेत? माणसं बघा, 2 सुना, 2 मुलं, आम्ही 2 नवरा बायको, 4 मुली. कुटुंब मोठा आहे, खर्च मोठा आहे. मग आता त्यांचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करणार तुम्ही? आता काय करायचं, नाही जाईल. नुकसान सरकार बापा, आता तीच मायबाप काय देतील ती घ्याच. ह्याच्या पुढे काय करायचं? टोमॅटोला किती खर्च आलता टोटल? टमाटोला आलता बघा 75,000, बोरला आला 80,000, ऊसाला गेलं 75,000. आता काय वाटतं, आता काय शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं वाटतंय का? काय आता बघा, एवढा झालेला खर्च दिला तरी बासमानाचं काय करायचं? आता कसं पुढचं जीवन कसं जगायचं, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान झालेलं आहे. आता तीच कोड लागले बघा सध्या. आता काय उत्पन्नच नाही, आता सगळं पाण्याखाली गेलंय. आता कशाने, आता हेतून तयारी करायला भांडवल नाही, कशा पद्धतीने करायचं काय म्हणून बसलोय. कारण एवढं मोठ्या प्रमाणात भांडवल उभारत असताना नेमकं बँकेचा सहारा घेतला होता का पतसंस्थेचा, आणि काय भावना तुमची? मंगळवारीचे धनश्री पतसंस्थेकडून 4 लाख काढले होते. मग त्या 4 लाखाला आता बघा जवळजवळ 16-17 लाख करून ठेवले त्यांनी. उत्पन्न असं धोका दिले. आता काय सध्या हाता मिठीला येऊन बसलोय. आता काय 5 घ्यायचं एक राहील. काय करायचं सांगा? शासनाने या ठिकाणी बांधावरती येऊन पंचनामा करणे गरजेचं आहे का महसूलच्या अधिकाऱ्याने? काय आलीच नाही, ती महसूलकार आलीच नाही. तो असं एवढं पाणी येईल वाटलं होतं का तुम्हाला? एवढं आता कधी आलंच नाही बघा, ही पहिली वेळ आहे नुकसानीची. काय भावना, आणखी काय काय अपेक्षा आहे शासनाकडून? काय भावना बघा, आता आईबाप त्यांनी जायचे काय दिल तेवढं घ्यायचं. थोडं वाट चाललेलं मोकळं होते, भांडवल परपंच भागवत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आता काय हो, आईबाप सरकारच. कारण असं जर ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ जर पडत असेल तर याकडे पुढे शेतकरी राजाचं पुढे कसं होणार, काय वाटतं तुम्हाला? आता काय, आता ह्याच्या पुढे आता असंच पडत गेलं तर मराचंच काम आहे, आणि दुसरी गोष्टीच नाही. इलाज नाही, काय करायचं? कोण 10 रुपये देत नाही, आणि ज्याची त्याची परिस्थिती बेकार होऊन बसली आहे. आपल्याला कोण देणार? काय शासनानं अजून आणखी काय तुम्हाला काय सेवा सुविधा द्यावं वाटतं? पीक विमा भरला होता का तुम्ही? पीक विमा भरला नव्हता का? बरं, आता तात्काळ पंचनामा होणं गरजेचं वाटतं का तुम्हाला? पंचनामा म्हणजे मी पीक विमा भरला नसल्यामुळे, पाऊस एवढा येईल असं वाटलं नव्हतं म्हणून पीक विमा भरला नाही. पीक विमा भरला नसल्यामुळे हे अचानक आता दैवगतीची धाड आली, त्यात पाक आता बघा हातरूनच घातला पळाले. काय करायचं? अत्यंत शेतकरी राजा हा मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसत आहे. तात्काळ झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून भरघोस मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसह घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।